नमस्कार, माझं नाव जगन्नाथ काकडे, जिल्हा प्रमुख प्रहार संघटना। खरं तर आजचा विषय फार वेगळा आहे। विषय वेगळा आहे याचं कारण राष्ट्रीय पुरातन विभागाने नाशिकसारख्या एक महत्त्वाच्या ठिकाणी दादासाहेब फाळके नावाने स्मारक म्हणजे दादासाहेब फाळके नावाने एक चित्रपट निर्माते दादासाहेब फाळकेंच्या नावाने एक फाळके स्मारक म्हणून उभा केलेलं आहे। आणि ते फाळके स्मारक महापालिकेला त्यातील काही जमीन महापालिकेला 31 वर्ष करारासाठी 31 एकर जमीन कराराने दिली होती, नाममात्र कराराने दिली होती। आणि ती महापालिकेने त्यातील काही जागा एक Z2 टेक कंपनी आहे, त्या कंपनीला 20 वर्ष कराराने दिलेली। हा अधिकार महापालिकेला दिला कोणी? आणि तिथे ते वेस्ट टू वेंडर नावाने एक मोठं हब काहीतरी तयार करताय। खरं तर दादासाहेब फाळके स्मारक आणि दादासाहेब फाळके एक चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे, त्यांचं नाव डावलून ती वेस्ट टू वेंडर हे काय प्रकार आहे याचा नाशिककरांनी फार मोठ्या संख्येने निषेध करावे। आणि जी काही कंपनी आहे Z2, त्या कंपनीने 1,25,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली आणि तिला 1,23,000 रुपये भाड्याने ती जागा दिलेली 20 वर्षासाठी। हे कुठेतरी पाणी मुरतंय असं आम्हाला वाटतंय। हे काही विश्वासार्ह नाही आहे। तर महापालिकेने ही जागा त्वरित ते जे वेस्ट वेंडर आहे ते थांबवावं आणि जी काही दादासाहेब फाळके हे जे नाव आहे चित्रपटसृष्टीतील पांडवलेणीचं हे अबाधित राहिलं पाहिजे। याच्यासाठी हे 20 एकर जी जागा दिलेली ती जागा परत महापालिकेने पुरातत्व खात्याला द्यावी अशी आमची मागणी आहे। जर हे नाही झालं तर आम्ही नाशिककर म्हणून रस्त्यावरती उतरू आणि दादासाहेब फाळके यांचं नाव वाचवू। हे वेस्ट टू वेंडर हे काय आम्हाला कुठेतरी याचं काहीतरी काळबेर आहे, जे सत्ताधारी आहे, जे काही अधिकारी आहे प्रशासनातील, यांनी कुठेतरी पाणी मुरतंय असं आम्हाला वाटतंय। हे आम्हाला मान्य नाही, म्हणून तात्काळ ती वेस्ट टू वेंडर जी काही जी जागा दिलेली आहे ती त्या कंपनीकडून काढून घेण्यात यावी आणि ती परत पुरातत्व खात्याला जमा करावी अशी आमची मागणी आहे।